जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। नमस्कार मित्रांनो, सर्वांचं एकदा यूट्यूब चॅनल स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट, भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि आपण आता आलेलो आहोत रामचंद्र म्हात्रे विद्यालय। तर पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओ आपण स्टार्ट करू। तेरा हिमालय आकाश छूले, बहती रहे तेरी गंगा। ऊंचा हो इतना इतना बुलंद हो, तारों को चूमे तिरंगा। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती रहे खौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा। आजाद रहे आबाद रहे तू, तारों को झूमे तिरंगा। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा। आजाद रहे आबाद रहे तू, तारों को झूमे तिरंगा। शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे, वरिष्ठ महाविद्यालय ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा या प्रांगणात संपन्न होत आहे। या समारंभासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचे, पाहुण्यांचे, मुख्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच विद्यार्थी व पालकांचे विद्यालयाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो। हा भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरात लिहिलेला दिवस आहे। या दिवशी भारताने 200 वर्षाच्या ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळवले। त्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपले जीवन देशासाठी अर्पण केले। पण स्वातंत्र्याचा खरा अर्थ परकीय सत्तेपासून मुक्त होणे एवढाच नाही, तर स्वातंत्र्याबरोबर आपल्याला जबाबदारी येते। चांगले नागरिक बनणे, संविधानाचा आदर बाळगणे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, भेदभाव दूर करणे आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करणे हीच आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना खरी आदरांजली ठरेल। त्यांच्या स्मृतींना आज आपण विनम्र अभिवादन करूया। आज या ठिकाणी आपण स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करीत आहोत। या निमित्ताने प्रमुख मान्यवर येथे उपस्थित आहेत। त्यांच्या परिचयासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी मी माननीय विद्याधर गावंड सर यांना आमंत्रित करत आहे। कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स तसेच शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहणारे या पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत। आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि एक आवरे गावातील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य सुभाष ठाकूर सर यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। ते उपस्थित आहेत एक केंद्र प्रमुख आदर्श शिक्षक
आणि या आपल्या पंचक्रोशीत नव्हे पूर्ण या आपल्या रायगडमध्ये ज्यांचे एक उत्तम शिक्षक म्हणून अशी ओळख आहे ते आपल्या सगळ्यांचे लाडके आणि आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी स्कॉलरशिप असो किंवा इतर मार्गदर्शन असो नेहमी आपल्याला ते सहकार्य करत असतात असे आपल्या सगळ्यांचे रवींद्र पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत विद्यालयाच्या वतीनं आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्यामध्ये या आपल्या आवरे गावातील एक उत्तम असे सामाजिक कार्यकर्ते उत्तम असे कोणताही समारंभ असू दे सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे या ठिकाणी सुरेश भोईर उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा विद्यालयाच्या वतीनं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यामध्ये उपस्थित आहेत आपल्या शाळेवरती नेहमी प्रेम करणारे आणि आपल्या शाळेबद्दल आस्था असणारे सामाजिक कार्यकर्ते अरुण खरी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच या विद्यालयाच्या स्थापनेपासून ते आज तागायतपर्यंत आपल्या जे मोठे सर म्हणजे प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यानं या इमारतीसाठी चांगलं असं योगदान दिलं आपल्या शाळेसाठी त्यांचं नेहमी योगदान असतं आणि आवरे गावातील कोणतंही सामाजिक कार्य असू दे कोणाचंही सुखदुःख असू दे त्याच्यामध्ये धीरेने भाग घेणारे आपल्या सगळ्यांचे लाडके असे प्रभाकर म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा आपल्या विद्यालयावतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत एक सामाजिक कार्यकर्ते उत्तम असे डॉक्टर नेहमी गोरगरिबांना एक चांगली अशी शासनाच्या सुविधा उपलब्ध करून देणारे आणि आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी रत्नाकर म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी शब्दसुंदराने आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपल्यामध्ये उपस्थित आहे एक वन अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या साहेबांच्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींचे एक आपण म्हणूया की अतिशय चांगल्या पद्धतीने या शाळेवरती ज्यांचे सहकार्य करणारे दयानंद गावण उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा दयानंद आपण स्वागत करतोय. आपल्यामध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते अनंता गावण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत चंद्रकांत पाटील आपल्या पंचायत समिती उरणचे माजी उपसभापती तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि आताच ज्यांनी आपल्या विद्यालयासाठी एक फिल्टर देण्याचं एक ग्वाही दिलेली आहे त्यांचं सुद्धा या विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये येणे भाग घेत असत असे चंद्रकांत पाटील. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत या गावचे एक ज्यांना सर्वमित्र म्हणून गेले सामाजिक कार्यकर्ते गावड माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक आपण स्वागत करतोय. तसेच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सर्व माजी विद्यार्थी उपस्थित आहेत तसेच ज्यांच्या शुभास्ते या ठिकाणी आज जो भजन म्हणून विद्यालयामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे असे ठाकूर या ठिकाणी स्वागत करतात. उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेचे प्राचार्य या सगळ्यांचं हार्दिक आपण स्वागत करतोय आणि मी पाहुण्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजाचं पूजन करायचं आहे. ध्वजनी ते थोड्या पावसामुळं आपल्या कार्यक्रमामध्ये थोडासा आपण बदल करतोय आणि कार्यक्रम आहे तो कार्यक्रम थोडा आपण उरकपार घेण्याचं करतोय. या ठिकाणी जर आपण बघितलं तर पाहुण्यांना सलामी दिले ज्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजाचं गोल त्या म्हणजे निर्जन धर्मेंद्र ठाकूर. तसेच पाहुण्यांना विनंती आहे की ज्या पाहुण्यांना ध्वजाचं पूजन करायचं आहे त्यांनी आपण ध्वजा पूजन करण्यासाठी जायचं आहे कारण छत्री घेऊन आपण जायचं आहे. पाहुण्यांना विनंती आहे मला वाटतं रवींद्र पाटील सर तसेच या वरती जाऊ जर आपण बघितलं तर भारताचा हा आपले ब्रिटिशांच्या 150 वर्ष राजवटीतून आपला हा देश मुक्त केला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला आणि त्या स्वातंत्र्याचा आजची जर आपण बघितली तर 80 वर्ष या ठिकाणी पूर्ण होतात आणि एक त्याचाच भाग म्हणून आपल्या विद्यालयामध्ये सुद्धा या ठिकाणी या खेळाला आता बसवला जाणार आहे. आपल्या रामचंद्र म्हात्रे विद्यालय ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स तसेच शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे कॉलेज ज्यामध्ये या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे. आपल्या विद्यालयाची परंपरा आहे
महिला या ठिकाणी गजर घडवत होते. सर्व उपस्थित मान्यवर तसेच या ठिकाणी या ठिकाणी आणि बाजू बाजू यानंतर आपल्याला तेरा हिमालय आकाश छू धन्यवाद सर. जय जय महाराष्ट्र मार्ग आहे माननीय विद्याधर गावण सर आणि विद्यार्थी. जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा विद्यनामा तुझी मुळे गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलकानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी तुन नांदला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा.
गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही टक्करा घेतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. माननीय विद्याधर गावण सर यांनी राज्यगीत सादर केलं. विद्यालयाच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या अस्मितेचं प्रतीक असलेलं ध्वज, त्या ध्वजाची प्रतिज्ञा घ्यायची आहे. आपली चिमुकले विद्यार्थिनी ती प्रतिज्ञा म्हणेल. राष्ट्राचे विद्यार्थी आणि युवा आज गंभीरपणे अंमली पदार्थ मुक्त जीवन जगण्याची शपथ घेतो. आम्ही स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मित्रमैत्रिणींना कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांच्या व्यसनातून दूर ठेवण्याचे वचन देतो. आमच्या परिसरात अंमली पदार्थांचा वापर किंवा त्यांची विक्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. अंमली पदार्थ मुक्त, सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करू आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी मी अशी शपथ घेतो की तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी, सिगारेट, ई हुक्का, ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारच्या 2003च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. माझ्या आधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व सर्व शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन. मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन. घ्या तंबाखू व ई सिगारेटला नकार,
करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार. जय हिंद. सर्वप्रथम या ठिकाणी शब्द सुमनाने आपण हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी, या विद्यालयाचे प्राचार्य श्री ठाकूर सर यांचा सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच या स्वातंत्र्य दिनी आपल्या या लहान चिमुकल्यांना काही गावातील वरिष्ठ 6 गोळी पॉकेट आलेले आहेत, त्यांचं आपल्या विद्यालयाच्या वतीनं हार्दिक आभार. तसेच श्री अमित अजित म्हात्रे आवरे 1 गोळी पॉकेट, विजय कृष्णा वर्तक गोवठणे 1 गोळी पॉकेट, श्री आसुराम गावण आवरे 1 गोळी पॉकेट, सौ स्वाती प्रेमनाथ पाटील गोवठणे 2 गोळी पॉकेट, श्री गुरुनाथ संभाजी गावण सर रवींद्र विनायक पाटील 1 गोळी पॉकेट, श्री मनोज अशोक पाटील 1 गोळी पॉकेट, सारंग वर्तक गोवठणे 1 गोळी पॉकेट, अंजली नामदेव गावण 1 गोळी पॉकेट. श्यामलां मातरं वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनी पुल्लकुसुमिता रुमलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी या ठिकाणी 80वा भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न होत आहे. 15 ऑगस्ट 1947 हा भारतीय स्वातंत्र्य इतिहासातील एक सुवर्ण अक्षरात लिहिलेला असा दिवस आहे. आणि या दिवशी भारताने आपल्या 150 वर्षाच्या ब्रिटिश राजवटीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आणि त्यासाठी असंख्य जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपले जीवन देशासाठी अर्पण केलं. पण आज स्वातंत्र्याचा खरा अर्थ केवळ परकीय सत्तेपासून मुक्त होणे एवढाच नाही, तर स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी सुद्धा आपल्याला येते. चांगले नागरिक बनवणे, संविधानाचा आदर बाळगणे आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, भेदभाव दूर करणे आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करणे हीच आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना खरी आदरांजली ठरेल. त्यांच्या विनम्र अभिवादन करतोय. भारताचा स्वतंत्र दिवस आहे आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य जे आहे ते सहज मिळालं, तर ब्रिटिशांच्या प्रदीर्घ अशा राजवटीनंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. तर अशा सर्व क्रांतिकारकांना माझा विनम्र अभिवादन. जय हिंद. जय हिंद. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 2026 रोजी शिक्षक मित्र बाळासाहेब म्हात्रे कॉलेज आणि रामसिंग म्हात्रे विद्यालय आवरे यांच्या संयुक्त विद्यमाने 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमामध्ये ध्वजारोहण जे आहे ते आम्ही नियमितपणे 10वी आणि 12वीला जो विद्यार्थी पहिला येतो त्यांच्या हस्ते करतो. आज 12वीला पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते आणि सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आणि त्यांनी या ठिकाणी प्रतिज्ञा घेतल्या. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली आणि तंबाखू मुक्तीची प्रतिज्ञा घेतली आणि कवायत सादर केली आणि नंतर हा कार्यक्रम संपूर्ण झाला. धन्यवाद. जनगण मन